आई जिच्यासाठी मुलं हीच तिची दुनिया असते, पण जर त्याच मुलीनं कोट्यावधींच्या संपत्तीसाठी स्वतःच्या आईच्या हत्येचा कट रचला असेल तर समोर आलेल्या या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेलेला आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। 23 वर्षीय आयुषी शर्मा वरवर पाहता एक सामान्य तरुणी, पण पोलीस तपासात समोर आलेली माहिती ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। आरोप असा की आयुषीने तब्बल 14 कोटी रुपयांच्या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी स्वतःच्या आईच्या हत्येचा कट रचला। याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या कटामागे तिचा चुलत भाऊ असल्याचं तपासात समोर आलेलं आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आयुषी आणि तिच्या चुलत भावामध्ये अनैतिक संबंध होते। दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केलाय। याच नात्यामुळे आणि संपत्तीच्या हव्यासातून आई अडथळा ठरत असल्याचं त्यांना वाटू लागलं। त्यानंतर आईला कायमचं दूर करण्याचा कट आखण्यात आला। जयपूरमधल्या या प्रकरणानं सध्या देशभरामध्ये खळबळ उडालेली आहे। या प्रकरणातील सर्वात मोठा धक्का म्हणजे आयुषीच्या कुटुंबाचा इतिहास। तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्या असून कुटुंबातील संपत्ती आणि वारसा हक्क यावरून सुरू असलेल्या वादाने या गुन्ह्याला वेगळंच वळण दिलेलं आहे। पोलिसांनी उघड केलेल्या माहितीनुसार आईच्या नावावर असलेली मालमत्ता आणि भविष्यात मिळू शकणाऱ्या आर्थिक फायद्यामुळे हा कट रचल्याचा संशय अधिक बळावलेला आहे। या हत्याकांडानंतर पोलिसांनी अनेक दिवस तपास केला। मोबाईल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार तसेच आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला गेला। त्यानंतर एका मागून एक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले। अखेर या प्रकरणामध्ये कथित सूत्रधारापर्यंत पोलीस पोहोचले आणि संपूर्ण कट उघडकीस आलाय। एकीकडे आईच्या मायेचा आधार तर दुसरीकडे पैशांचा मोह, आणि या पैशांच्या मोहापायी जन्मदात्या आईलाच मृत्यूच्या दारात ढकलल्याचा आरोप। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालाय की संपत्तीचा हव्यास माणसाला किती क्रूर बनवू शकतो। या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे।